जय महाराष्ट्र मित्रांनो, MPSC ऑफिसर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व स्पर्धा परीक्षांसाठी म्हणजेच महाराष्ट्रातील जेवढ्या काही स्पर्धा परीक्षा आहेत त्या सर्वांसाठी माहितीपूर्ण असे जनरल नॉलेज म्हणजेच सामान्य ज्ञानावरील प्रश्न बघणार आहोत, जे की तुम्हाला अत्यंत माहितीपूर्ण ठरणार आहेत. त्यामुळे सर्व प्रश्न लक्षपूर्वक बघा. पहिला प्रश्न आहे, भारताची पहिली महिला शासिका कोण होती? तर भारताची पहिली महिला शासिका ही रजिया सुलताना होती. दुसरा प्रश्न, मासे कशाच्या सहाय्याने श्वास घेतात? तर मासे हे कल्ल्याच्या सहाय्याने श्वास घेत असतात. तिसरा क्वेश्चन, इन्कलाब जिंदाबाद ही घोषणा कोणी केली होती? तर याचा आन्सर आहे, इन्कलाब जिंदाबाद ही घोषणा भगतसिंग याने केली होती. चौथा क्वेश्चन आहे, जालियनवाला बाग हत्याकांड केव्हा आणि कोठे झाला होता? तर जालियनवाला बाग हत्याकांड हा 13 एप्रिल 1919 रोजी अमृतसर येथे झाला होता. पाचवा क्वेश्चन आहे, पारो विमानतळ कोणत्या देशामध्ये आहे? तर पारो विमानतळ हे भूतान या देशामध्ये आहे. सहावा क्वेश्चन आहे, भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? तर भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान हे जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान आहे. ते उत्तराखंड येथे आहे. सातवा क्वेश्चन आहे, जिम कॉर्बेटचे जुने नाव काय होते? तर जिम कॉर्बेटचे जुने नाव हे हेली नॅशनल पार्क हे होते. आठवा क्वेश्चन आहे, भारतामध्ये सर्वात जास्त राष्ट्रीय उद्याने कोठे आहेत? तर भारतामध्ये सर्वात जास्त राष्ट्रीय उद्यान हे मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहेत. भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? तर भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान हे हिमिस येथे आहे. त्याची उंची 3568 किलोमीटर आहे आणि ते जम्मू काश्मीर या राज्यामध्ये आहे. मेळघाट अभयारण्याची स्थापना केव्हा झाली होती? तर मेळघाट अभयारण्याची स्थापना 1973 मध्ये झाली होती. 11वा क्वेश्चन आहे, नागार्जुन सागर या वाघ अभयारण्याची स्थापना केव्हा झाली? तर नागार्जुन सागर या अभयारण्याची स्थापना 1982 मध्ये झाली होती. 13वा क्वेश्चन आहे, राजीव गांधी खेळरत्न पुरस्काराचे पहिले विजेते कोण आहेत? तर राजीव गांधी खेळरत्न पुरस्काराचे पहिले विजेते हे विश्वनाथन आनंद हे आहेत. 13वा क्वेश्चन आहे, राजीव गांधी खेळरत्न पुरस्कार याची पहिली महिला विजेती कोण आहे? तर राजीव गांधी खेळरत्न पुरस्कार याची पहिली महिला विजेती ही कर्नम मल्लेश्वरी ही आहे. 14वा क्वेश्चन आहे, राजीव गांधी खेळरत्न पुरस्काराचे स्वरूप काय आहे? तर राजीव गांधी खेळरत्न पुरस्काराचे 25 लाख रुपये आणि प्रशस्तीपत्र असे स्वरूप आहे. 15वा क्वेश्चन आहे, हरित क्रांती कशासाठी करण्यात आली? तर हरित क्रांती ही अन्नधान्य उत्पादनात वाढ करण्यासाठी करण्यात आली होती. 16वा क्वेश्चन आहे, टीझर गनचा वापर करणारे पहिले पोलीस राज्य कोणते आहे? तर टीझर गनचा वापर करणारे पहिले पोलीस राज्य हे गुजरात आहे. 17वा क्वेश्चन आहे, वाचन यादीमध्ये व्हिडिओ गेम जोडणारा पहिला देश कोणता? तर वाचन यादीमध्ये व्हिडिओ गेम जोडणारा पहिला देश हा पोलंड देश आहे. 19वा प्रश्न आहे, अरब देशातील पहिली अणुभट्टी कोणती आहे? तर अरब देशातील पहिली अणुभट्टी ही संयुक्त अरब अमिरात ही आहे.
20वा प्रश्न आहे, भारतातील पहिले ड्रॅगन हे रक्ताळणारे झाड कोणते? तर भारतातील पहिले ड्रॅगन हे रक्ताळणारे झाड हे आसाम आहे. मंगळ मोहीम आखणारा पहिला अरब देश कोणता? तर मंगळ मोहीम आखणारा पहिला अरब देश संयुक्त अरब अमिराती हा आहे. जगातील पहिले गोल्ड प्लेटेड म्हणजेच सोन्याचा मुलामा हॉटेल कोणते? तर जगातील पहिले गोल्ड प्लेटेड हॉटेल हे हनोई हे आहे. ते व्हिएतनाममध्ये स्थित आहे. आशियातील पहिले अखंड गॅल्वनाइज्ड रेबर उत्पादन सुविधा कोठे आहे? तर आशियातील पहिले अखंड गॅल्वनाइज्ड रेबर उत्पादन सुविधा हे गोविंदगड येथे आहे. ते भूतान या देशामध्ये स्थित आहे. भारतामध्ये नोटबंदी केव्हा झाली होती? तर भारतामध्ये नोटबंदी ही 8 नोव्हेंबर 2016 मध्ये झाली होती. पुलवामा हल्ला केव्हा झाला होता? तर पुलवामा हल्ला हा 14 फेब्रुवारी 2019 रोजी झाला होता. जम्मू काश्मीरमध्ये 370 हे कलम केव्हा हटवले? तर जम्मू काश्मीरमध्ये 370 हे कलम 5 ऑगस्ट 2019 रोजी हटवले गेले. राम मंदिरचा निर्णय केव्हा झाला होता? तर राम मंदिरचा निर्णय हा 9 नोव्हेंबर 2019 मध्ये झाला होता. जगातील सर्वात पहिला कोरोना रुग्ण कोठे आढळला होता? तर जगातील सर्वात पहिला कोरोना रुग्ण हा चीनमध्ये 17 नोव्हेंबर 2019 मध्ये आढळला होता. नोकरी हमी योजना सुरू करणारे पहिले राज्य कोणते आहे? तर नोकरी हमी योजना सुरू करणारे पहिले राज्य हे केरळ आहे. भारतात पहिला कोरोना रुग्ण कोठे आढळला होता? तर भारतामध्ये पहिला कोरोना रुग्ण हा केरळमध्ये 30 जानेवारी 2020 मध्ये आढळला होता. भारतात सर्वात पहिल्यांदा जनता कर्फ्यू केव्हा लावला होता? तर भारतात सर्वात पहिल्यांदा जनता कर्फ्यू हा 22 मार्च 2020 रोजी लावला होता. भारत चीन वाद केव्हा झाला होता? तर भारत चीन वाद हा 17 जून 2020 मध्ये झाला होता. राम मंदिरचे पूजन केव्हा झाले होते? तर राम मंदिरचे पूजन हे 5 ऑगस्ट 2020 मध्ये झाले होते. महात्मा गांधी यांना बापू ही उपाधी कोणी दिली होती? तर महात्मा गांधी यांना बापू ही उपाधी सरोजिनी नायडू यांनी दिली होती. महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता ही उपाधी कोणी दिली होती? तर महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता ही उपाधी सुभाषचंद्र बोस यांनी दिली होती. महात्मा गांधी यांना मलंग बाबा ही उपाधी कोणी दिली होती? तर महात्मा गांधी यांना मलंग बाबा ही उपाधी खान अब्दुल गफार खान यांनी दिली होती. महात्मा गांधी यांना महात्मा ही उपाधी कोणी दिली होती? तर महात्मा गांधी यांना महात्मा ही उपाधी रवींद्रनाथ टागोर आणि श्रद्धानंद स्वामी या दोघांनी दिली होती. खाफी खान या मुघल इतिहासकाराने कोणाचे वर्णन बुद्धिमान व शहाणी केला आहे? तर खाफी खान या मुघल इतिहासकाराने महाराणी ताराबाई यांचे वर्णन बुद्धिमान व शहाणी केला आहे. रोल करून ठेवता येण्याजोगा जगातील पहिला टीव्ही कोणता आहे? तर रोल करून ठेवता येणारा जगातील पहिला टीव्ही हा LG टीव्ही आहे. कर भरण्यासाठी चेहऱ्याची ओळख वापरणारा जगातील पहिला देश कोणता आहे? तर कर भरण्यासाठी चेहऱ्याची ओळख वापरणारा जगातील पहिला देश हा सिंगापूर देश आहे.
तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. लवकरच भेटू एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपलं MPSC ऑफिसर हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा.